आपल्याला योनिमार्गातून पांढरा स्त्राव जात असेल, त्याला खाज नाहीये, वास नाहीये, पण स्त्राव जास्त आहे, तर असू शकतं गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावर जखम. जखम म्हणजे घाबरून जायचं नाही, ते इरोजन असतं. कधी नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर येतं, कधी कधी त्याला काही कारण नसतं, पण गर्भाशय पिशवीच्या मुखावर थोडासा रॉ एरिया असतो, त्याला आपण इरोजन म्हणतो किंवा जखम म्हणतो. असं जेव्हा असेल तेव्हा आपण पॅप्समियर घेतो, HPV DNA घेतो आणि कधी कॉल्पोस्कोपी सुद्धा करतो. कॉल्पोस्कोपी म्हटल्यावर परत आपल्याला टेन्शन येतं की हे काही सर्जरी वगैरे आहे का, तर नाही, ही जस्ट एक OPD प्रोसिजर आहे. आपण योनिमार्गामध्ये हळूच स्पेक्युलम घालतो आणि योनिमार्गातून आपण गर्भाशयाचं मुख तपासतो आणि गर्भाशयाच्या मुखावर जी जखम असेल तर ती मॅग्निफाय करून बघतो. बस एवढीच प्रोसिजर आहे. ते काही ऑपरेशन नाही. आपण जी योनिमार्गाची तपासणी करतो तीच फक्त मॅग्निफिकेशन खाली असते. नंतर जर आपल्याला तिथे जखम दिसली तर आपण पहिल्यांदा ॲसिटिक ॲसिड लावतो, नंतर आयोडीन लावतो आणि बघतो त्यात काही चेंजेस दिसतात का. असे जर चेंजेस असतील तर आपल्याला छोटीशी बायोप्सी घ्यायची असते आणि ती तपासायला पाठवायची असते.